सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। नगर मनमाड महामार्गावर कोपरगाव नजीक असलेल्या साईधाम पाटीजवळ सोमवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास एका भरधाव कंटेनरने 2 मोटारसायकलींना मागून जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात येवला येथील 20 वर्षीय तरुण रोहन रवींद्र पगारे याचा कंटेनरचे चाक अंगावर गेल्याने दुर्दैवी मृत्यू झालाय। कुस्ती खेळून घराकडे परतणाऱ्या खेळाडूंवर काळाने घाला घातल्याने येवला आणि कोपरगाव परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे। श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील सहकार महर्षी शंकरराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना आणि त्यांच्या डिस्टिलरी प्रकल्पामुळे झालेल्या पर्यावरणीय नुकसानाबाबत राष्ट्रीय हरित लवादाच्या पश्चिम विभागाने ऐतिहासिक निकाल दिलाय। न्यायमूर्ती दिनेश कुमार सिंह आणि तज्ञ सदस्य डॉक्टर सुजित कुमार बाजपेयी यांच्या खंडपीठाने कारखान्याला एकूण 2,32,00,000 रुपये दंड ठोठावलाय। यामध्ये पर्यावरणीय दंड 1,06,07,090 रुपये, प्रतिबंधात्मक पर्यायांसाठी 75 लाख रुपये आणि सुधारात्मक कामासाठी 51 लाख रुपये यांचा समावेश आहे। नगर विकास विभागाच्या दिनांक 6 मार्च 2019च्या शासन निर्णयानुसार रहिवासी प्रयोजनासाठी श्रीरामपूर येथील जलसंपदा विभागाच्या जागेवर असलेल्या अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबत आपण आपल्या स्तरावर तातडीने बैठक घ्यावी व जलसंपदा विभागाने सध्या दिलेल्या नोटिसांना स्थगिती मिळावी अशी मागणी आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाने यांनी केली आहे। पोस्को प्रकरणातील संशयित आरोपींना तब्बल 2.5 वर्षे विशेष न्यायालयासमोर नियमित हजर न केल्याप्रकरणी पाथर्डी येथील तुरुंग अधिकारी आणि पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय। 13 फेब्रुवारी 2026 रोजी दिलेल्या निर्देशात मुक्ततेच्या निकालानंतर विशेष पोस्को न्यायालयाने कठोर भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना दिल्यात। दर प्रकरणात संशयित दीपक उर्फ विशाल रमेश गायकवाड यांच्या विरुद्ध अत्याचार पोस्को आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। साई नगरातील पूनम नगर परिसरात एका परप्रांतीय तरुणावर 3 अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील रहिवासी असलेल्या मोहम्मद दानिश चौधरी याला चाकूने भोगसून आणि दगडांनी बेनाम मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आलाय। भर वस्तीत झालेल्या या हल्ल्यामुळे शिर्डीत दहशतीचं वातावरण पसरलंय। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। 2025-26 या आर्थिक वर्षातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतन व सरपंच उपसरपंचांचं मानधन व सदस्य बैठक भत्ता तसेच ग्रामपंचायत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी यासाठी शासन सहाय्यक अनुदान हिस्सा वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे। सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन व भविष्य निर्वाह निधी तसेच ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांचं मानधन सदस्य बैठक भत्ता इत्यादी अदा करण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांचे किमान वेतन यासाठी वित्त विभागाने अर्थसंकल्पीय तरतूद 820,56,00,000 रुपये मंजूर केल्यात। यंदाच्या साखर कारखान्याचा गाळीत हंगाम संपताच कर्जत शहरातील नागरिकांनी जणू सुटकेचा निश्वास सोडलाय। ऊस वाहतुकीसाठी रस्त्यावरून दिवस रात्र धावणारी डबल ट्रॉलीची ट्रॅक्टर तसेच अवजड ट्रक बंद झाल्याने शहरातील मुख्य रस्त्यावरील सततची कोंडी कमी झाली असून नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। साखर कारखाने सुरू असताना कर्जत शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरून ऊसाचे भरलेले अवजड व लांबच लांब वाहने एका पाठोपाठ एक धावत होती
वास्तविक पाहता 2 ट्रॉल्या जोडून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस भरून घेऊन जाण्यास कायदेशीर परवानगी नसतानाही वाहन चालक सर्रास नियम मोडताना दिसत होते. त्याचा मनस्ताप शाळकरी, विद्यार्थी, कार्यालयीन कर्मचारी, व्यापारी, पदचारी यांना रोजच सहन करावा लागत होता. अहिल्यानगर शहरातील एका व्यापाऱ्याला लुटण्याचा तसेच एका व्यक्तीची हत्या करण्याचा कट रचणाऱ्या पुणे जिल्ह्यातील टोळीचा पाथर्डी पोलिसांनी पर्दाफाश केलाय. आरोपी व्यापाऱ्याची रेकी करीत होता तर एक व्यक्तीच्या हत्येची सुपारीही घेतल्याचं तपासात पुढे आलंय. 5 पैकी 3 ताब्यात घेण्यात आलं असून 2 फरार आहेत, अशी माहिती पाथर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास पुजारी यांनी दिली आहे. भंडारा, निळवंडे, मुळा आणि कुकडी प्रकल्पातील पाण्याचे सुयोग्य नियोजन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्याने यंदाच्या वर्षी जिल्ह्याला पाणी टंचाईची तीव्रता भेडसावताना दिसत नाही. उन्हाच्या तीव्रतेची ही टंचाईग्रस्त गावांना आवर्तनाच्या माध्यमातून पाण्याचा मिळालेला दिलासा प्रशासनाचा ताण कमी करणारा ठरतोय. अहिल्यानगर जिल्ह्याने नेहमीच पाण्याचा संघर्ष अनुभवलाय. अनेक वेळा सरासरी इतकाही पाऊस न होण्याचे प्रसंग जिल्ह्याने अनुभवलेत. त्यातच धरणात पाणी असूनही आवर्तनाचे नियोजन न झाल्याचे परिणाम सुद्धा जिल्ह्याला भोगावे लागल्यात. समन्वयी पाणी वाटप कायद्यामुळे जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या संघर्षाला जिल्ह्याने मागील काळात तोंड दिलं. दरोड्याच्या गुन्ह्यात जप्त केलेली स्कॉर्पिओ शहरातील जुन्या पोलीस ठाण्यात आवारातून चोरी झाल्याचं धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान आवारातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने तपासात अडथळा निर्माण झाल्याचं समजतंय. सहाय्यक फौजदार देवीदास खैरे यांनी तक्रार दाखल केली आहे. 1 नोव्हेंबर 2025 रोजी खांडगाव शिवारात नाथभक्तांवरील लुटीचा गुन्हा घडला होता. या गुन्ह्याचा तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे यांनी आरोपी शंकर चांगदेव वांडेकर यांच्या ताब्यातून स्कॉर्पिओ ही जप्त केली होती. सह्याद्री टॉप 10 मध्ये ते सांगतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.